रात्री इतके थकून गेलेलो होतो, आलो फ्रेश झाली आणि जो झोपली तर सकाळीच जाग आली मला. तर आता जायचं आहे, मी ज्या कामाला आली आहे त्या कामाला जायचं आहे मला. तर मी दवाखान्यासाठी आलेली आहे. मला तर संधिवाचा त्रास होता आणि पहिले माझी ट्रीटमेंट इथेच होती आणि मागे 2 वर्षापासून मी ट्रीटमेंट बंद करून दिलेली होती. त्याच्यामुळं मग म्हणजे येणं पॉसिबल झालं नाही माझं पहिले. तर मग मी आता यांना म्हटलं आता जास्तच दुखायला लागून गेले माझे पाय. तर मग मी परत आली. तर आता तिथं ब्लड टेस्ट वगैरे सर्व ते नवीन रिपोर्ट करतील माझे. तर मी आता जेवण वगैरे नाश्ता वगैरे काहीच नाही केलेला आहे. तर आता किती वाजले? 7 वाजले आता. तर घड्याळभर चालू नाही आहे ती. तर मी माझ्या अंदाजप्रमाणे सांगते 7 वाजले, कारण की आम्ही उठलो होतो 6 वाजता. फ्रेश झालो, तर तयार झालो वगैरे. आणि मी तुम्हाला आर्मी गेस्ट रूम कसा राहतो ते पण मी तुम्हाला दाखवते. तर चला, टॉयलेट बाथरूमपासून सुरुवात करते. आणि कसं आहे, आर्मीवाल्यांना माहीत राहतं, पण सिव्हिल लोक राहतात त्यांना काही माहीत राहत नाही. तर हे बघा आमचं म्हणजे गेस्ट रूम आहे. तर असं काही म्हणजे खराब राहत नाही, खूप छान राहतं. सुविधा सर्व राहतं आणि आम्हाला सर्व गोष्टी फ्री राहतात. तर एक इथं आरसा दिलेला आहे त्यांनी, वॉशबेसिन आहे, 2 बकेट आहेत, 2 मग्गे आहे, टॉयलेट बाथरूम आहे पूर्ण. तर लाईट बंद करते मी. आणि इथं आपल्याला कपडे सुकवायला एक हे दिलं आहे. आणि इथं डबल बेड आहे, बेड लावलेला आहे त्यांनी, डबल बेड लावलेला आहे. एक कपाट देतात ते, एक चेअर, एक टेबल, टी व्ही आहे सोबतला, करमलं नाही तर आपण टी व्ही लावू शकतो. आणि कूलर आहे, कारण की माझे कपडे टाकलेले आहे. आणि एक कूलर दिला आहे त्यांनी. आता गरमीचे दिवस चालू आहे ना, त्याच्यामुळं त्यांनी एक कूलर दिलेलं आहे. असं आहे आमचं. फॅन आहे वरती. तर हे उभे. तर बाहेरचं लोकेशन मी काही दाखवणार नाही, थोडंसंच दाखवणार आहे. आणि समोर आर्मी स्कूल आहे, दाखवू का? तर आर्मी स्कूल आहे. तर माझी पोरं, मी 4 वर्ष इथंच राहिली, तर माझी पोरं मी इथंच शिकवले आर्मी स्कूलमध्ये. हे बघू शकता इथं. कृष्णा इथं जायचा ही शाळेत, आणि गुडिया इकडे जायची. गुडिया तेव्हा नर्सरीत होती. तर चला, कारण की मी इथं राहिलेली आहे 4 वर्ष. हे बघा लोकेशन किती छान आहे. आणि फौजमध्ये इतके आंबे, खूपच आंबे आहे. मला माहिती आहे पहिल्यापासून मी इथं राहिलेली. तेव्हा किती आंबे आलेले. चप्पल नाही माहिती. तर आमचं असं गेस्ट रूम होतं. तर चला मी जाते आता. आणि आपण दरवाजा बंद करू. लाईट बंद करते मी पहिले. आणि आपल्या इथं काहीच नाही आहे, बघू शकता. आणि मी कपडे बी काढून घेतलेले. चला कढी लावते मी. तिकडे उभे, मला असं वाटलं इकडेच गाडी आहे बस. आणि खूप छान असं फौजचं वातावरण खूप छान राहतं. तर मला आता इतकं म्हणजे क्वार्टरमध्ये आली ना, तर इतका गर्व येतो मला, म्हणजे खूपच. मला असं वाटतं मी फौजीची बाई बनून ना खूप नशीबवान आहे. तर खूप छान वाटतं. तर हे ना ओले कपडे ते टाकताय मागच्या सीटवरती. आणि गुडिया आहे ना इथं जायची. आम्ही आहे ना गुडियाला सोडायला यायचो ना, तेव्हा इथं बसायचो मस्त. इथं बसायचं, नाही तर तिकडं बसायचं, वेळ राहायचा तर. आणि इकडे गुडियाची शाळा आहे, आणि इकडे कृष्णाची. आणि आता शाळा बंद आहे, स्कूल बंद आहे, त्याच्यामुळे कोणीच दिसत नाही. नाही तर ह्यावेळेस खूप गर्दी राहायची इथं.
आधी त्यांची शाळा 7चीच राहायची मुलांची, तर आम्हाला लवकरच यावं लागायचं. तिकडली जास्त कृष्णाने स्कूल. कृष्णाने सांगितलंय माझ्या स्कूलचे व्हिडिओ करून आणायचा म्हणे मम्मी, तर मी व्हिडिओ करून घेते माझ्या दादाची स्कूलचा. कारण की त्याने पण 3-4 वर्ष या स्कूलमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळं त्याला पण आठवणी राहता मुलांना कसं राहतं. आणि तेव्हा तो खूपच लहान होता. आता म्हणतो मम्मी बाई एक वेळेस बघू दे ग मला स्कूल. कृष्णा तुझी स्कूल बेटा. आणि इकडे MI रूम वगैरे होतं, तर तिथं पण आमचं येणं व्हायचं. आणि मेन गेट आहे तिकडे. चला आता बाहेर निघतोय आपण. आंबे बघा किती आंबे, हाऊसमध्ये खूपच आंबे राहतात आणि कोणी खात नाही. गुडिया राणीची स्कूल. हे गेट बंद झालंय, थांबा 1 मिनिट. हे गेट बंद झालंय आणि इकडचं गेट ओपन केलेलं आहे. गुडिया आता पाहू शकते, तेव्हाच ओपन होत होतं ते. रिक्षा रिक्षा कसं आली इथं काम चालू आहे वाटतं ना. इथं का बिल्डिंग बंद राहिली आणि खूप छान वाटतं. इकडे काहीतरी हॉल बनला वाटतं ना. तर चला आम्हाला आता जायचं आहे. ते एंट्री करताय आणि फौजमध्ये एंट्री करावी लागते, तर ते गेले एंट्री करायला. आम्ही जातोय आता दवाखान्यात. पहिले नंबर लागत नाही तिथं, तर लवकरच जातोय आम्ही. रोडावरती काही एवढी गर्दी नाही सकाळी सकाळी. क्वार्टर पोलीस येत घेत आणि पुणे सिटी म्हणजे खूप छान आहे. तो ब्लड वगैरे टेस्ट झाली माझी आणि रिपोर्ट यायचे बाकी आहे. तर आम्ही चाललो आता कॅन्टीनला, तर कॅन्टीनला जाऊन येते. आम्ही आलो आहे कमांडच्या कॅन्टीनला. आणि पहिले काही नाश्ता करतोस का? बघू शकता छान आहे. तर चला कुठे जात काढणार तर भंडाराच येतस. हां चलो तर चला हे टोकरी काढते. काय एक घेत, एक बस जाईल ना 2. काय आहे? तर सामान घेऊन आले मी इथं. हे बघ सामान पूर्ण घेऊन आलेली आहे कॅन्टीनचा. आणि हे बघ फौजी नवरा करण्याची हीच कमाल राहते, कारण की आपल्याला सर्व गोष्टी भेटतात.
तर चला, आपलं कॅन्टीनचं काम झालेलं आहे आता. तर परत दवाखान्यात जायचं आहे मला, तर मी आता दवाखान्यात जाते. तर आपले रिपोर्ट पण येऊन गेले असतील. तर आता पहिले थोडंसं नाश्ता करतो आम्ही, काहीतरी खाऊन घेऊ. सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे. पहिले आता नाश्ता करते तरच. आणि कसं आहे, आम्ही सकाळचं काहीच खाल्लेलं नाही आहे. तर चला, नाश्ता करते आणि मग बोलते तुमच्याशी. आमचावाला सामान रसला जातो आहे. मी मस्त उभी आहे. एक दोन ते नमकीनचं पाकिट कुठे घेऊन आणि काय सामान घेतलं आहे ते तर मी घरी जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे. आत्ता तर काही शक्य नाही आहे माझ्याकडनं. तर सामान बी भरपूर झालेलं आहे माझ्याकडे. तर चला, तर मी बसली आता आणि ते गेले दारूच्या बॉटल घ्यायला. आम्हाला आदमी लोकांना त्या भेटतातच, तर मग त्या घ्यायला गेले ते. तर 2 महिन्याच्या सांगितल्या मी, 2 महिन्याच्या आम्हाला भेटतात ते 8 भेटता वाटतं. तर ते 8 बॉटल घेऊन येतात. तर चला, आणि नातेवाईक मागतातच तर आर्मीमध्ये बुवा आणि बॉटल तर पाहिजेच बुवा. तर त्या नातेवाईकांना चापोऱ्या पडता आम्हाला तर द्यायला, मित्रांना बी लागतं. तर चला, ते घेऊन येत नाही तोपर्यंत बसते मी इथं. आणि मला खूप कंटाळा आलेला आता, ते येत नाही तोपर्यंत मी इथंच बसते. तर आम्ही ना नाश्ता करून आलो. नाश्त्यामध्ये आम्ही वडापाव खाऊन आलो आणि तिथं ना इतकी गर्दी होती, गाडी लावायला पण जागा होती नाही, म्हणून मला व्हिडिओ काही शूट करता आला नाही. आणि आम्ही आता इथं खातोय कॅन्टीनमधून आणलेली चिक्की. यांनी खोलली, पूर्ण पॅकिंग आहे ती, खोली तर मग भुगा तर या तुम्ही पण चिक्की खायला. चालू आहे त्यांचं. तर चला, हा जो टाईम आहे आम्हाला असं वाटलं टाईम झाला मग, तर रिपोर्ट अजून आलेलं नाही आहे. तर आम्ही गाडीतच बसलेलो आहे, त्याच्यामुळं रिपोर्ट करत टायर 4 वाजून गेले. तर रिपोर्ट आले, डॉक्टरांना दाखवले गेले आता. आणि आता वाजता आहे 3:45 आणि चालू आहे यांचं काम चालू. आणि हे गेले आता बाहेर. तर आता आम्ही चाललो आहे आणि इतकी ट्रॅफिक जाम आहे, खूपच जाम आहे. तर तुम्हाला दाखवते मी किती जाम येतं. 5-10 मिनटं होऊन गेले आम्हाला निघून. तर आता हां ना, 1 किलोमीटर आलो आपण ना. हां, 1 किलोमीटर आलो आम्ही आणि खूप जाम आहे अजून, बघू शकता तुम्ही. बाहेर निघेल रेल्वे स्टेशन पाहून आपण आत्तीच. हो का? आम्ही आता रेल्वे स्टेशनजवळ आलो आणि बघा किती जाम आहे. आणि इतकी भूक लागून गेलेली आहे आम्हाला, खूपच इतकी भूक लागलेली आहे. आमचा चेहरा सुद्धा उतरून गेलेला आहे चेहरा सुद्धा उतरून गेला आहे भूकमुळे. आणि मी ना ती चिक्कीच खाते आता, पण एक खाल्ली मी नी, आणि छोट्या छोट्या आहे म्हणून ते पण त्याच्यावरती पोट भरत आहे. काय करणार आहे आता, 4 वाजून गेले नाही. एक वडापाववरती पोट भरत नाही. आणि आम्हाला आहे ना ते वडापाव, बाहेरचे वडापाव बिलकुल आवडले नाही. चला, आता जेवण करणार, तेव्हा जेवण करतो. इथून निघाले काही जाम, ट्रॅफिक जाम आहे ना. बाहेर निघालो का लगेच आम्हाला कुठली बी हॉटेल दिसली तरी आम्ही तिच्यात जेवण करणार पहिले. आम्ही आलो फायनली जेवायला. तर हे बघा, आता किती वाजले 5 वाजून गेले आता. आणि मला तर झोप यायला लागते जशी.
ताट येऊन गेला आता हे बघा. आणि दोघे जण हे पण जेवायला बसले मस्त. आणि आम्ही मागवलंय कोल्हापुरी चिकन. जेवण करते, ताट पण आलेला आहे आपला आला, तर जेवण करते आणि मग बोलते. जेवण माझं तसं पडेल ते तसंच पडलेलं आहे माझं जेवण. आणि मग खाल्लं सुद्धा गेलं नाही माझ्याकडनं. एक भाकर ते सांगलेलं बारीक पडलेलं आहे जेवण इतकं छान होतं. आणि आम्ही ना जेवण करून लगेच निघालोय. आता कुठेच थांबणार नाही गाडी. आता गाडी आम्ही कुठंच थांबवणार नाही. आता फक्त आम्ही चहा प्यायला थांबवणार. पण अजूनही पिणार आम्ही चहा. जेव्हा आमचं चहाचं मन झालं का तेव्हा आम्ही चहा पिणार. कारण की आम्ही सकाळचं खूप म्हणजे ना जेवणच नाही केलेलं होतं ना. चहा आज काहीच नाही होता आम्हाला. चहासुद्धा घेतलेला नव्हता. नाहीतर मला 2 वेळेस चहा लागतो, यांना पण लागतो 2 वेळेस चहा. पण आज सकाळी मला ते ब्लड टेस्ट करायचं होतं त्याच्यामुळे चहाच घेतला आणि माझ्यामुळे त्यांनी पण नाही घेतला. तर चला आता लागलो आम्ही रस्त्याला. सवय पडली ना. अहमदनगर येऊन गेला आता. आणि आता 7:30 वाजून गेले. तर अहमदनगरला पोचून गेलो आम्ही आता. आणि रोड बघा किती छान वाटते. लाइटिंग बघा, तिरंगाची लाइटिंग लावलेली खूप छान वाटते. पूर्ण आहे का ही डायरेक्ट